नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दर्शना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव आहे श्री कृपा स्टिच मराठी. आज आपण 30 साईज कटोरी ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत, अस्तरवर. आता आपण पूर्ण उंची 13.5 घेतलेली आहे. 13.5 उंची आहे, तर आपण 14.5 घेणार आहोत. बघा, 14.5 घेतले आहे आणि गळा रुंदी आपण 2.5 टाकलेली आहे. आणि आता शोल्डर पट्टी आपण ब्लाऊजची घेऊ आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत, म्हणजे 5.5 घेतलेली आहे आपण. शोल्डर 5.5 घेतलेला आहे आणि सरळ रेष मारून घेतलेली आहे बघा. आणि आता मुंडा आपल्याला 5.5 टाकायचा आहे. 5.5 मुंडा टाकल्याच्या नंतर आपण छातीचा चौथा 7.5 1.5 इंच शिलाई मार्जिन, कमरेचा 26 6.5 आणि 2.5 इंच टक्स आणि शिलाई मार्जिन बघा. 8 घेतला आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच. आणि आता आपण मुंड्याचा सेप देऊन घेऊया. मुंड्याचा सेप देऊन घेऊन आपल्याला फिटिंगचा मुंडा मोजायचा आहे. तर आपला फिटिंगचा मुंडा 7 आहे, तो नाही बसत, त्याच्यामुळे थोडा आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. मुंड्यामध्ये 5.5 होता, तर आता आपण 5.25 घेतलेला आहे. आता मात्र आपला मुंडा एकदम परफेक्ट बसलेला आहे बघा. आता आपण पाठीचं माप टाकतोय. पाठ आपली 3 असल्यामुळे 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण पाठीचं माप टाकलेलं आहे. आणि हे गळ्याचं, मागच्या गळ्याचं गळा रुंदी 3, म्हणजे खाली गळ्याच्या खाली गळा रुंदी 3 घेतलेली आहे आणि गळ्याचं सेप दिलेलं आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. बॅक साईडचं चाललं आहे मैत्रिणींनो. आता आपण कटिंग करून घेऊया बघा. अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे बॅक साईड. मैत्रिणींनो, स्टिचिंग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. स्टिचिंगचाही व्हिडिओ मी दाखवेल बघा. अशा प्रकारे आपण बॅक साईड ठेवायची आहे. बॅक साईड ठेवून पूर्ण मार्जिंग करायची आपल्याला चॉकच्या साह्याने बघा. अशा प्रकारे पूर्ण राऊंड गोल देऊ असं आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, मार्किंग करून घ्यायची आहे पूर्ण राऊंडला बघा. आणि आता आपण बॅक साईड काढायची. बॅक साईड काढल्याच्या नंतर आपल्याला गळा रुंदी 2.5 टाकायची आहे. गळा रुंदी 2.5 टाकायची आणि गळ्याची उंची घ्यायची. आपला समोरील गळा किती आहे बघा, 6.25 घेतलेला आहे आपण. आणि गळा रुंदी आपल्याला 2.5 घ्यायची आहे. इथे फ्रंट साईडचा गळा आहे, 2.5 घेतलेली आहे आपण. आता सेप द्यायचं आहे बघा. आणि आता आपल्याला फ्रंट साईडचा मुंड्याचा सेप द्यायचा आहे बघा. तो कशा प्रकारे आपण देतो, अशा प्रकारे थोडा आतमधून घ्यायचा आहे. इथे आपल्याला योकचं माप टाकायचे आपल्याला. इथे 2.5 इंच टाकायचे दोन्ही साईडने आणि सरळ रेष मारून घ्यायची. मैत्रिणींनो, उंची असेल तसा आपल्याला योकचं माप टाकायचं आहे. इथे आपल्याला कटोरीचं माप टाकलेलं आहे आपण 5. आणि इथे मुंड्यातून आपल्याला 2.25 घ्यायचे अंतर. आणि गळ्याच्या इथे आपल्याला 5 अंतर टाकायचे आहे. आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला सेम रेषेवर घ्यायचे. आता आपण कटिंग करून घेऊया बघा. 30 साईज 13.5 उंची बघतोय आपण. 30 साईज 13.5 उंची
कटोरी ब्लाऊज 13.5 उंची बघतोय आपण, ती साईज. बघा पण कशी कटिंग केली बघा मैत्रिणींना. अशा प्रकारे आपण बघा आपल्याला कच्ची कटोरी मिळाली आहे. अशा प्रकारे आपल्याला फ्रंट साईड योग घेतलेला आहे. आता फ्रंट साईड कटोरी काढायची आहे बघा. आता पहिल्यांदा मैत्रिणींना आपण स्लीव्हची कटिंग करून घेणार आहोत. आपल्याकडे कापड आहे तर स्लीव्हची कटिंग करून घेणार आहोत. सर्वप्रथम सरळ रेष मारून आपल्याला स्लीव्हची पूर्ण उंची टाकायची आहे. आपला स्लीव्ज किती आहे बघा, 4चे स्लीव्ज असतील, 4चे स्लीव्ज आहेत. इथे आपल्याला 5 टाकायचे करून, 5 करून, आणि कॅप हाईट आपल्याला 2.5 घ्यायचे आहे. आणि दंडघेर आपल्याला इथे 5चा दंडघेर आहे आणि मुंडा फिटिंग मुंडा आपला 7 आहे. अशा प्रकारे आपल्याला सेप द्यायचा आहे बघा. सेप बघा कसा दिलाय मैत्रिणींनो. आता आपण कटिंग करून घेऊया. स्लीव्ज 4 इंच स्लीव्ज कट केलेले आहेत आपण. मुंडा आपल्याला 2 ठिकाणी वापरायचा आहे. बघा फ्रंट साईडचं सेट देऊन घ्यायचं आहे आपल्याला. आई पण तब्येत बिघडली, अजून तब्येत बिघडली ग. फ्रंट साईडचं सेट देऊन घ्यायचं आहे. बघा मैत्रिणींनो, फ्रंट साईडला टच करायचा जेणेकरून आपल्याला लगेच समजेल फ्रंट साईड बॅक साईड. आता आपण कच्ची कटोरी ठेवून कटोरी काढून घेऊया. बघा आपण कटोरी कशी ठेवली बघा, नक्की बघा. अशी क्रॉस ठेवायची आहे आपल्याला कटोरी. सरळ कटोरी कधीच ठेवायची नाही मैत्रिणींनो. मेन पॉईंट घ्या, कटोरी आपल्याला सरळ ठेवायची नाही आहे, क्रॉस ठेवायची आहे. जेणेकरून कटोरी अशी खेचली तर स्ट्रेचेबल वाटते आपल्याला. सरळ रेष मारून घ्यायची. बघा कटोरी आपण कशी वाढवतोय. 1.25 इंचचं अंतर टाकायचे दोन्ही साईडनी. 1.25 इंच ह्या साईडला, 1.25 इंच ह्या साईडला. त्याचा मध्य काढायचा आहे बघा. बघा 1.5 इंच खाली घ्यायचं आहे. सरळ रेष मारून कुठे कुठे आपल्याला बघा
अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं. ते झाली आपली परफेक्ट कटोरी. बघा मैत्रिणींनो, कटोरी आपण कट करून घेतलेली आहे. खूप व्यवस्थित आणि खूप हळूवार मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. इथे आपल्याला 1.5 इंच टाकायचे. 1.25 वाढवलं असलं तरी आपल्याला इथं 1.5 इंच कट टक्ससाठी घ्यायचं आहे आणि 1/2 इंच अजून आपल्याला कट करायचं आहे. बघा, आता आपण योक कटिंग करून घेणार आहोत. योक कशा प्रकारे आपल्याला कट करायचे बघा मैत्रिणींनो, व्यवस्थितपणे एकदम. पहिल्यांदा आपण बॅक साईड ठेवून तेवढ्या अंतराचं आपल्याला योक काढायचं आहे. बॅक साईड ठेवून बघा, सरळ रेष आपण 2.5 इंचचा योकपट्टी सोडलेली आहे कटिंग करताना. तर आपल्याला इथे 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन 3-3 इंच मार्जिन करून घ्यायचं आहे. मार्किंग आणि 1.5 इंच आपल्याला टोक देण्यासाठी 3.5 इंच टोक टाकण्यासाठी आपण करतो. बघा, अशा प्रकारे आपण योक कट करून घेणार आहोत. बघा मैत्रिणींनो, योक आपला कट झालेला आहे. किती सिंपल पद्धत आहे. जास्त वेळ लागतच नाही कटिंगला आपल्याला. बॅक साईड, स्लीव्ज, फ्रंट, कटोरी आणि योक आपले 5 हे कटिंग करून झालेले आहेत. बघा, अशा प्रकारे आपण 30 साईज 13.5 हाईट असलेली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे मैत्रिणींना. बघा, सुंदर असा शेप आलेला आहे कटोरीचा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय.